नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी नोकरी कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आता IB तुम्ही आता बऱ्यापैकी आपल्या पेसोल ऑफसारखे वेबसिरीज पाहिल्या असेल किंवा पिक्चरमध्ये किंवा मूवीमध्ये पाहिल्या असेल. IB. मग आता ही IB मी मित्रांनो रिअलमध्ये IBमध्ये भरती सुटलेली आहे. तर बऱ्यापैकी मित्रांनो विद्यार्थ्यांना माहीत होत नाही, इवन आपल्याला जास्त माहीत होत नाही भरत्या सुटतात केंद्राच्या, पण बऱ्यापैकी आपल्या महाराष्ट्र सोडून इतर राज्यातली मुलं लागून जातात. कारण आपल्याला ही भरती कधी सुटली हे माहितीच होत नाही. तर त्यासाठी मित्रांनो IBची भरती सुटली. जागा आहेत मित्रांनो 3000, थोड्या साध्या जागा नाहीत, 3000 जागा आहेत. आपल्याला भरतीचा असं नाही मित्रांनो, भरतीचा एक शब्द जाणून घ्यायचा आहे. त्यात शैक्षणिक पात्रता काय आहे, त्यात तुमचं काम काय असणार आहे, तुम्हाला पगार किती आहे, महत्त्वाची तारखा किती आहे, तो आपण तुम्हाला प्रत्येक एकदम डिटेल्समध्ये माहिती तुम्हाला शेअर करायचा प्रयत्न करतो. तर पहा मित्रांनो, भरती पाहू आपण. आता पहा, IB भरती 2025 केंद्रीय गुप्तचर विभागात 3717 जागांसाठी मेगा भरती आहे मित्रांनो. 3000 प्लस जागा आहेत, ते बी IB विभागात. विचार करू शकता तुम्ही. पहा मित्रांनो, आपण तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की जेवढी पण भरती सुट्टी आपण काय बोगस माहिती देत नाही, आपण तुम्हाला एक पुरावा देतो. तर मित्रांनो, ही जी भरती सुटलेली आहे त्याचा GRचा स्क्रीनशॉट टाकला इथं. तुम्हाला GR पूर्ण पाहायचं, आपलं टेलिग्रामचं चॅनल आहे मराठी नोकरी कॉर्नर, ते जाऊन पाहू शकता. तर मित्रांनो, ही जी भरती सुटलेली आहे त्या भरती तुम्हाला पुरावा म्हणून स्क्रीनशॉट टाकला आहे, ते वाचू शकता. भरती 100% सुटलेली आहे IBची. तर विद्यार्थी मित्रांनो पाहू, पदाचं नाव तपशील काय आहे. तर पहा, असिस्टंट सेंटर इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड 2 एक्झिक्युटिव्ह त्याला म्हणजे ACIO एक्झिक्युटिव्ह, अशा टोटल मित्रांनो दोन्ही पदाच्या मिळून 3717 जागा आहेत. तर त्या व्हॅकन्सीज पहा कशा आहेत. तर नंबर ऑफ व्हॅकन्सी पहा. जे विद्यार्थी ओपन कॅटेगरीसाठी आहेत त्यासाठी बघा 1537 व्हॅकन्सी आहेत. आता GRमधला आपण घेतलेलं मित्रांनो माहिती. तर ओपन कॅटेगरीसाठी 1537 व्हॅकन्सी आहे. जे विद्यार्थी EWSमधून येतात त्यांना 442 व्हॅकन्सी आहेत. जे विद्यार्थी मित्रांनो OBC कॅटेगरीमध्ये आहेत त्यांना 946 व्हॅकन्सी आहेत. जे विद्यार्थी SC या कॅटेगरीमध्ये नसतील त्यांना 566 व्हॅकन्सी आहे. जे विद्यार्थी ST या कॅटेगरीमध्ये असतील त्यांना 226 व्हॅकन्सी मित्रांनो. अशा टोटल मित्रांनो 3717 व्हॅकन्सी आहेत. त्या मित्रांनो कॅटेगरीज त्यांनी डिवायडेशन केलेले आहेत. ऑल इंडिया व्हॅकन्सी मित्रांनो 3000, आणि त्यानुसार पण मित्रांनो जे कॅटेगरी वाईज त्यांनी डिवायडेशन दिलेलं आहे. पुढं पाहू, शैक्षणिक पात्रता काय. कोणत्याही शाखेतील पदवी तुम्ही तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट पाहिजे. कोणत्याही शाखेतून तुम्ही आर्ट्समधनं असाल, कॉमर्समधनं असाल, प्रत्येक मित्रांनो ह्याच्यातनं मित्रांनो तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट असेल तर मित्रांनो तुम्ही फॉर्म भरू शकता. आणि तुम्ही असं तुम्ही काय विद्यार्थी BA BCA वगैरे त्या स्ट्रीममधनं करतात. फक्त त्यांनी सांगितलं तुम्ही कोणत्या ग्रॅज्युएशन कंप्लीट असेल तुम्ही फॉर्म भरू शकता. तर महत्त्वाची प्रक्रिया निवड प्रक्रिया म्हणजे मित्रांनो सिलेक्शन कसं होईल, याची निवड प्रक्रिया कशी आहे. तुम्ही भरती व्हायला तुम्हाला कोणत्या कसे भरती व्हायचे, कोणते टप्पे असतील भरतीचे, त्यात तुम्ही फेज 1, फेज 2, फेज 3 म्हणू शकता. भरती होण्यासाठी काय करावं लागेल आणि कोणता अभ्यास करावा लागेल ते तुम्हाला सांगतो मित्रांनो. निवड प्रक्रिया तर पहा, टायर 1 त्याला थोडक्यात आपण पूर्वपरीक्षा पण आपल्या भाषेत म्हणू शकतो. तर जनरल अवेअरनेसचे 20 प्रश्न असणार 20 गुणाला मित्रांनो. जनरल म्हणजे GKचे. क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड 20 प्रश्न 20 मार्काला, म्हणजे गणिताचे 20 प्रश्न 20 मार्काला. त्यानंतर मित्रांनो बुद्धिमत्तेचे 20 प्रश्न 20 मार्काला. इंग्लिश लँग्वेज मित्रांनो म्हणजे इंग्रजीचे 20 प्रश्न 20 मार्काला. जनरल स्टडीज GSचे मित्रांनो 20 प्रश्न 20 मार्काला. असे मित्रांनो 100 प्रश्न असणार आहेत 100 गुणाला, आणि तुम्हाला टायमिंग असणार आहे 1 तास. त्यात बघा, प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/4 निगेटिव्ह मार्किंग लागू आहे. 1/4 निगेटिव्ह मार्क असणार मित्रांनो प्रत्येक चुकीच्या उत्तराला. आणि परीक्षा ऑनलाईन CBT पद्धतीने घेतली जाईल. तर मित्रांनो थोडक्यात सिलेबस आहे एक्झामचा, तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या जेणेकरून तुम्हाला समजेल व परीक्षेला नंतर अभ्यास कोणत्या विषयाचा करायचा आहे. मित्रांनो टाईम आहे 1 घंटा 1 तास टाईम आहे मित्रांनो. निगेटिव्ह मार्किंग 100% आहे, 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे, आणि परीक्षा मित्रांनो ऑनलाईन असणार आहे. हे झालं मित्रांनो तुमची टायर 1, त्याला टप्पा 1 म्हणा. तर टायर 2 काय पहा मित्रांनो, essay रायटिंग असणार, त्या निबंध लेखन असणार मित्रांनो 30 मार्काला. त्यानंतर इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन प्रेसेस रायटिंग ते 20 मार्काला असणार आहे. एकूण 50 मार्काला असणार मित्रांनो. डिस्क्रिप्शन टेस्ट त्याला म्हटलं जातं, ती 50 मार्काला असणार आहे. त्याला टायमिंग असणार आहे 60 मिनटं. हे परीक्षा हाताने लिहावी लागणार तुम्हाला मित्रांनो. आपण शाळेत जसे पेपरवर लिहायचं तसं लिहावं लागणार. त्यानंतर विषय सामाजिक राष्ट्रीय सुरक्षा चालू घडामोडी या आधारित असेल. तर मित्रांनो तुम्हाला एक विषय दिला जाईल मित्रांनो, त्या विषयात का सामाजिक किंवा राष्ट्रीय सुरक्षा व चालू घडामोडी असं तुम्हाला विषय टॉपिक दिले जातील. त्यावर तुम्हाला मित्रांनो निबंध लेखन करायचं आणि पॅराग्राफ लिहायचं. ही मित्रांनो त्याला पण डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट म्हटलं जातं. आता तिसरं आहे मुलाखत. तुम्हाला माहिती असतं मित्रांनो,
5-6 मेंबर असतात, त्या आपल्याला प्रश्न विचारतात, ते आपल्याला उत्तर द्यायची असते. मोठा UPSC MPSC आपले सर्व इंटरव्ह्यू होतो, मुलाखत म्हटलं जातं. तर मित्रांनो 5-6 मेंबर असणार, आपल्याला प्रश्न विचारतात, त्याला आपल्याला उत्तर द्यायची असते. प्रश्न मित्रांनो मुलाखतीचं वेगळं तुमचं वैयक्तिक, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक या आधारे तुम्हाला प्रश्न विचारले जातील. तर हे झालं मित्रांनो 3 टप्प्यात तुमची निवड प्रक्रिया होणार आहे. पहिली तुमची ऑनलाईन एक्झाम, त्यानंतर तुमची डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट होणार आणि त्यानंतर मुलाखत असणार. हे 3 टप्पे तुम्हाला मी स्पष्टीकरण करून सांगितलेलं असेल. जर एखाद्या विद्यार्थ्याला समज नसेल, तुम्ही थोडा बॅक घ्या व्हिडिओ आणि पूर्ण पाहून घ्या. 3 टप्पे आहेत आणि 3 टप्प्याचं मी विश्लेषण पूर्णपणे केलेलं आहे. त्यानंतर आहे मित्रांनो अंतिम निवड, फायनल सिलेक्शन कसं होईल पहा. सर्व 3 टप्प्यामध्ये गुण एकत्रित करून अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाईल. तुम्ही ज्या 3 टेस्ट देणार आहे त्या 3 टेस्टनुसार मित्रांनो तुमची फायनल मेरिट तयार केली जाईल. तर किमान गुण मर्यादा कट ऑफ वेगळं असू शकते, कट ऑफ मित्रांनो वेगवेगळा लावू शकतो, काय विषय नाही. परीक्षा माध्यम इंग्रजी व हिंदी असेल, एसे वगळता. तर मित्रांनो CBT एक्झाम असणार आहे हिंदी आणि इंग्लिश, फक्त एसे मित्रांनो इंग्लिशमध्ये असणार आहे पूर्ण. मूळ कागदपत्रे तपासणी प्रक्रिया अंतिम टप्प्यात होईल. जेव्हा तुमच्या मित्रांनो फायनल सिलेक्शन होईल त्यास तुमची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, त्याला DV म्हटलं जातं, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किंवा कागदपत्र पडताळणी केली जाईल. पुढे बघा वयाच्या अटी मित्रांनो. 10 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 27 वर्ष जे विद्यार्थी 18 वयापेक्षा जास्त आहेत आणि 27 वर्षापेक्षा कमी आहेत ते मित्रांनो फॉर्म भरू शकतात. आणि एक्सेप्ट पहा मित्रांनो काय SC आणि ST जे विद्यार्थी या कॅटेगरीमध्ये नसतील त्यांना 5 वर्षाची सूट आहे आणि जे विद्यार्थी OBC या कॅटेगरीमध्ये नसतील त्यांना 3 वर्षाची सूट आहे मित्रांनो. पुढं पहा मित्रांनो नोकरी ठिकाण मित्रांनो ऑल इंडिया संपूर्ण भारत तुमची ऑल इंडिया तुमची पोस्टिंग असणार. IB असल्यामुळे मित्रांनो इंटेलिजन्स गुप्तचर विभागात असल्यामुळं तुमच्या मित्रांनो ऑल इंडिया पोस्टिंग राहणार. त्याचप्रमाणे फी पहा जनरल OBC आणि EWS कॅटेगरीसाठी 750 रुपये फी आहे मित्रांनो. आणि जे विद्यार्थी SC ST आणि एक्स सर्व्हिसमॅन किंवा महिला असतील त्यांना मित्रांनो 550 रुपये फी आहे. पहा मित्रांनो हे पाहिलं फी. आता कामाचे स्वरूप जॉब प्रोफाईल. आता सर्वांच्या मनात प्रश्न असतो मित्रांनो, मी जेव्हा भरतीच तयारी करतोय, भरती झाल्यानंतर मला काम काय असेल, प्रत्येकाच्या मनात उत्सुकता असते. ज्यावेळेस मी जेव्हा पण तयारी करतोय भरतीची तर मला पण वाटायचं बाबा मी या ज्या एक्झामचा फॉर्म भरतोय ते सर्व ठीक आहे. तर मित्रांनो मला ह्याची काम काय करावं प्रत्येकाच्या मनात एक कुतूहल असतं. तर मित्रांनो आपण पाहू याचं काम काय आहे. तर पहा गुप्तचर माहिती गोळा करणे, देशांतर्गत सुरक्षेसाठी महत्त्वाची माहिती जमा करणे. दुसरं पहा माहितीचे विश्लेषण, गोळा केलेल्या माहितीचे विश्लेषण करून उच्च अधिकाऱ्यांना अहवाल देणे. तिसरं पहा संशयितावर देखरेख, देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींवर लक्ष ठेवणे. तिसरं विविध राज्यांमध्ये दौरे तपासण्यासाठी किंवा माहिती संकलनासाठी देशभर प्रवास करावा लागू शकतो. पहा स्थानिक पोलीस व इतर एजन्सीवर समन्वय ठेवणे, गोपनीय अहवाल तयार करणे व मंत्र्याला सादर करणे, गुप्त आणि खुले साधने वापरून माहिती मिळवणे, संगणक आणि मॉनिटरिंग सिस्टमचा वापर करून संशयितावर नजर ठेवणे. त्यानंतर गुप्त मशीन्समध्ये सहभागी होणे, फील्ड ड्युटी. हे काम अत्यंत जबाबदारी आणि जोखमीचं असते, त्यामुळे मानसिक तयारी, गोपनीयता आणि सर्वेक्षण आवश्यक असते. हे मित्रांनो तुम्हाला वाचून दाखवलं, एक्सप्लेन करायची काय गरज नाही. तुम्ही मित्रांनो वेबसिरीज ज्याला IBचं काम काय असेल त्यांनी स्पेशल ऑप्स वेबसिरीज पहा किंवा आपली एक हिंदी वेबसिरीज फॅमिली मॅन, त्यात पण मित्रांनो IBचंच काम दिलेलं आहे मित्रांनो. फॅमिली त्यात तुम्हाला समजेल. मी सांगतो मित्रांनो ज्याला कोणाला IBचे बद्दल अजून माहिती हवी असेल, IB काम कसं करते, फील्ड ड्युटी कशी असते, तर एक वेबसिरीज मित्रांनो फॅमिली मॅन आणि एक स्पेशल ऑप्स ती वेबसिरीज पाहू शकता. तुम्हाला IBचं काम नक्की समजून जाईल त्याच्यात. पुढं पहा मित्रांनो ह्याचं जास्त काही स्पष्टीकरण देत नाही मी तुम्हाला, त्यात समजून जाईल कारण बऱ्यापैकी साऊथ मूवीज वगैरे प्रत्येक मूवीमध्ये दाखवलेलं असतं. त्यामुळे फक्त तुम्हाला सांगितलं महत्त्वाचं काय मित्रांनो अभ्यास नाही केला तर आपलं सिलेक्शन होणार नाही, पुढची स्वप्न करून काय फायदा नाही. त्यासाठी महत्त्वाची गोष्ट मागचं तुम्हाला सांगितलेलं आहे CBT वगैरे स्क्रीनशॉट काढून घ्या जेणेकरून तुम्हाला समजेल बा अभ्यास काय करायचा आहे. हे तर मित्रांनो भरती झाल्याच्या नंतरचा विषय, पण ज्याला कोणाला आधीच जाणून घ्यायचं असेल तुम्हाला 2 वेबसिरीजचं नाव सांगितले ते पाहून घ्या, तुम्हाला IBचं काम समजून जाईल. तर मित्रांनो सर्वांच्या आवडीचा आणि कुतूहलाचा विषय म्हणजे पगार. तर सर्वांना प्रश्न पडतो बाबा मी जे सेंट्रल गव्हर्नमेंटची तयारी करतोय, ज्या भरतीचा मी फॉर्म भरतोय, ज्या भरतीचा पुढे मी भरती होणार आहे त्याला पगार किती राहील तर पाहून घ्या मित्रांनो. याचं बेसिक पे मित्रांनो 44,900. त्यानंतर DA त्याला महागाई भत्ता म्हटलं जातं 6,735. त्यानंतर HRA 10,776. वाहतूक भत्ता मित्रांनो 3,600. इतर भत्ते मित्रांनो 1,000 रुपये. तर मित्रांनो ही माहिती तुम्ही समजा कुठून घेतली तर मित्रांनो ही आपण ऑफिशियल वेबसाईटवरून माहिती घेतलेली याची सगळ्यांची ते तुम्हाला मी सादर करतो आहे. एकदम असं सुटसुटीत लिहून म्हणजे तुम्हाला पण एकदम ज्याला कोणा वाचायला ज्याला कोण स्क्रीनशॉट काढायचं असेल एकदम समजावं त्यासाठी आपण एकदम सुटसुटीत सर्व करून घेतो मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला अडचणी यायला नको. तर मित्रांनो पहा म्हणजे मंथली तुम्हाला 70,000 ते 75,000 मित्रांनो सॅलरी राहणार
आता 8वा वेतन आयोग येते, त्यानुसार मित्रांनो त्यानुसार पगार खूप वाढेल, 1 ते 1.5 लाख रुपये पगार तुम्हाला इझी पडेल. तर पहा मित्रांनो, ही केंद्र सरकारची नोकरी आहे. परत पगारात वेळेत सुधारणा मागवता 7व्या वेतनानुसार केली जाते. वेळेत सुधारणा पण केली जाते मित्रांनो. शहरानुसार HRAमध्ये थोडा फरक असू शकतो. तर मित्रांनो पुणे, मुंबई, दिल्ली या जर तुम्ही मोठ्या शहरात राहत असाल तर मित्रांनो तिथे HRA म्हणजे फरक राहतो मित्रांनो, तुम्हाला जास्त प्रमाणात दिला जाईल. त्याला मित्रांनो पगाराचा तपशील महत्त्वाचा मित्रांनो पगार आपण आहे मी कारण मी तुम्हाला हे सर्व गोष्टी का सांगतो, जेणेकरून तुम्हाला दुसरा व्हिडिओ पाहिजे गरज लागली नाही पाहिजे, सर्व माहिती तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये मिळून जावी. त्यासाठी मित्रांनो बऱ्यापैकी मी पॉईंट्स या एकाच व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करतो. तर पुढं पहा मित्रांनो, तर महत्त्वाच्या तारखा पाहा मित्रांनो. जाहीर केली झाली मित्रांनो 14 जुलै 2025ला. प्रकाशित केली झाली 18 जुलै 2025ला. ऑनलाईन अर्ज सुरू तारीख 19 जुलै 2025ला. 19 तारखेपासून मित्रांनो ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत. अंतिम दिनांक मित्रांनो 10 ऑगस्ट 2025 रात्री 12 वाजेपर्यंत. शुल्क भरण्याची अंतिम तारीख 10 ऑगस्ट मित्रांनो. 10 तारीखच लास्ट डेट आहे मित्र फी भरण्याची. CBT 1 कधी होईल? सप्टेंबर 2025 अपेक्षित. म्हणजे मित्रांनो त्यांनी सांगितले सप्टेंबर नंतर. टायर 2 ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये होऊ शकते म्हणजे गेज केलेलं आहे. त्याचप्रमाणे मुलाखत इंटरव्ह्यू डिसेंबरमध्ये, निकाल जानेवारीमध्ये जाहीर होऊ शकतो. म्हणजे मित्रांनो कसं आहे, ही सेंट्रल गव्हर्नमेंटची भरती HSC म्हणजे TCS घेते, SSC घेते, त्यामुळे याची प्रोसेस खूप लवकर होऊन जाते. तर मित्रांनो वर ते आपण सगळं ऑफिशियल वेबसाईट आहे, वेबसाईटमध्ये पण त्यांनी मेन्शन केलेलं आहे, तिथून आपण माहिती घेतलेली आहे. आणि मित्रांनो ही SSC मार्फत भरती घेतली जाते, त्यामुळे मित्रांनो याचं आता लवकर प्रोसेस होऊ शकते. तर मित्रांनो व्हिडिओ कसा आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर मित्रांनो IBची भरती बऱ्यापैकी आपल्या विद्यार्थ्यांना भरती माहितीच होत नाही, त्यामुळे तुमचं प्रत्येकाचं एक काम मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यातल्या विद्यार्थ्यांना ही भरती गेली पाहिजे. ज्या आता बरेच लाखो मुलं मित्रांनो ग्रॅज्युएशन उत्तीर्ण होतात, पण मित्रांनो भरत्या खूप सुटतात मित्रांनो माहीत होत नाही, कारण मित्रांनो आपण शेअर करत नाही. जास्तीत जास्त मित्रांनो तुमच्या नातेवाईकांना, मित्रांना, भावाला, सर्वांना मित्रांनो ज्यांचं ग्रॅज्युएशन झाले आणि ज्यांचं नाही झालं त्याला तयारी करायची, त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो. जे आता 12वीत असतील त्यांना पण शेअर करा, जेणेकरून त्या आतापासून तयारीला लागतील. तर मित्रांनो जास्तीत जास्त प्रमाणात व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर लाईक करा आणि कमेंट सांगा व्हिडिओ कसा झाला आहे मित्रांनो. आणि मित्रांनो जर तुम्हाला अजून पण काय शंका असतील आणि माझ्याकडून काय जर सुटला असेल घ्यायचा एखादा पॉईंट तर कमेंट करून सांगा, नक्कीच मी त्याला मित्रांनो व्हिडिओ गेली का तुम्हाला त्याचं उत्तर दिलं जाईल. तर मित्रांनो चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.